ते 1 वर्षापासून आपण वर्मी कंपोस्ट आणि वर्मी वॉश अशा दोन्ही पद्धतीची खत निर्मिती आपण या महाविद्यालयामध्ये तयार करत आहोत। त्यातलाच भाग म्हणून गेल्या वर्षी महाविद्यालयामध्ये शेतकरी मेळावा मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करण्यात आला होता। त्या शेतकरी मेळाव्यामध्ये गांडूळ खताचं महत्त्व आपण सर्व शेतकरी बांधवांना पटवून दिलेलं होतं। त्याचसोबत त्यांना गांडूळ खत आणि वर्मी कंपोस्ट वर्मी वॉश 1-1 किलोचे आपण त्या शेतकऱ्यांना दिलेलं होतं। आजच्या परिस्थिती जर पाहिलं आपण तर शेतामध्ये जे काही खताचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताचा वापर चालू आहे, त्यातून होणारे दुष्परिणाम याची जाणीव घेऊन महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ खताची निर्मिती करण्यात येत आहे। सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयातील सर्वांच्या वतीनं हा प्रोजेक्ट राबविला जातो। मोठ्या प्रमाणामध्ये याच्या सर्व लोकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये गांडूळ खताची निर्मितीबद्दल माहिती देणं गरजेचं होतं आणि खऱ्या अर्थानं या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये यशस्वीरित्या गांडूळ खताची निर्मिती झालेली आहे। तर या धर्माबाद तालुक्यातील किंवा पूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की अतिशय चांगल्या दर्जाचं खत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये निर्माण झालेलं आहे। ज्याला पुन्हा सेंद्रिय शेतीची निर्मिती करायची आहे, चांगल्या प्रकारचे धान्य उगवायचे आहेत, अशा शेतकरी बांधवांना अतिशय अल्प दरामध्ये महाविद्यालयामधून सेंद्रिय खताची विक्री चालू आहे। तर शेतकरी बांधवांना या ठिकाणी येऊन शनी आपण सेंद्रिय खताची आम्ही विक्री करत आहोत आणि त्याचबरोबर वर्मी वॉश ते सुद्धा आम्ही उपलब्ध करून देत आहोत। तर कृपया करून धर्माबाद शहरातील, धर्माबाद तालुक्यातील, नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना महाविद्यालयामध्ये यावं, आमचा प्रोजेक्ट पाहावं आणि आजच्या काळाची गरज म्हणून हे महाविद्यालय प्रोजेक्ट राबवत आहेत। केवळ नाममात्र रुपयामध्ये ही खताची विक्री चालू आहे।